नमस्कार मित्रांनो, आता मी पेट्रोल पंपावर गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी पेट्रोल टाकलं 4,000 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि त्याला मी 3,900 रुपये दिले आणि त्याला 100 रुपये मी कमी दिले होते आणि 100च्या नोट होता सगळ्या. तो मला म्हणला जा. मी 100ची नोट कमी दिली ती मला माहिती होतं, मला खात्री होती. मला वाटलं हो एखादं जास्त जाऊ शकते, तो मोजेल. तिने काही मोजले नाही आणि जा म्हणला. नंतर मी म्हणलं तू नोटा मोज, कारण की मला वाटलं एक नोट कमी, मला खात्री होती. तू जा म्हणला, मी निघून गेलो असतो. मला माहिती माझे 100 रुपये वाचले असते. तर मित्रांनो, तुम्ही कधी कोणाला फसवलं, तुमचे जर तुम्ही 10 रुपयाला फसवा, तुम्ही 20 रुपयाला फसवा किंवा 100 रुपयाला फसवा, ज्यावेळेस तुम्ही लोकांना फसवता त्यावेळेस तुम्ही फसलेले असता. उदाहरणार्थ मी जर त्याला 100 रुपयाला फसवलं असतं तर मला 10,000 रुपये तोटा कुठेही झाला असता, किंवा ही भरपाई आपल्याला 100% करावी लागते. त्यामुळं अशी फसवणूक जर आपल्याला समजली बा एकदा आपल्याकडून काहीतरी झालंय, त्यावेळेस थांबायचं आणि त्याला ते पैसे देऊन टाकायचे. भाजीपाला घेताना किंवा घायच्या ठिकाणी अशा गोष्टी होतात, पुढच्या माणसाच्या लक्षात येत नाही ना. आपल्याला वाटतं याला हे 200 रुपये फायद्यात पडले. हे 200 फायद्यात नाही पडत भाऊ, तिथं 20,000 रुपये तुमचा तोटा होत असतो. त्यामुळं अशा गोष्टी कधीच करायची नाही माणसं. 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35,